मी काय म्हटलं, तुम्ही इक्वेशन जे आहे ना यानुसार करू शकता. हा हे बघा, हा ब्रॅकेट जो आहे ना हा लाईनचा स्लोप आहे. या एसीचा मला स्लोप पाहिजे, पहिले ही व्हॅल्यू पहिले काढू. स्लोप स्लोप सांगा, म्हणजे कशाच्या अंतर काढतोय मी, y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. पहिला पॉइंट याला x1 y1 घ्या, दुसरा पॉइंट त्याला x2 y2 घेऊ. y2 मायनस y1 बघा, y2 म्हणजे 21 मायनस 15 आणि डिवाइड बाय 20 मायनस 15, 6/5. म्हणजे त्या ब्रॅकेटची व्हॅल्यू 6/5 मिळाली. तर इक्वेशन ऑफ लाईन एसी फॉर्म्युला बघा, y मायनस y1 इक्वल टू, त्या ब्रॅकेटला आपण m ने डिनोट करतोय. m मीन्स स्लोप ऑफ द लाईन. m म्हणजे हा ब्रॅकेट जो आहे ना, हा ब्रॅकेट म्हणजे m. m आहे स्लोप ऑफ द लाईन m, आणि इंटू x मायनस x म्हटले. आणि इथे व्हॅल्यू पुट करू, तर y मायनस y1 म्हणजे पहिला y कोऑर्डिनेट 15, m म्हणजे 6/5, x मायनस x1 म्हणजे 15. हे x1 y1 आहे, पहिला बाजूला लिहिले आहे x1 y1. हा 5 इकडे येतो, किंवा समोर सॉल्व्ह नसेल करत असेल, आपलं टार्गेट तसंही y ची व्हॅल्यू फाइंड करतोय. हा मायनस इकडे घेऊन येतो 15 असेल. 6/5 दोघांना मल्टिप्लाय केलं, 15 प्लस 6/5 x मायनस 18, आणि 15 मायनस 18 मायनस 3. हे झालं एक इक्वेशन, पहिला इक्वेशन. ह्या लाईन एसीचं इक्वेशन. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही करा, अदरवाईज असं काही टेन्शन नाही. ठीक आहे. जसं मी एसीचे इक्वेशन सांगितलं, एसी लाईनचे इक्वेशन, असं तुम्ही बीडीचे इक्वेशन फाईंड करू शकता. जर इंटरेस्ट असेल तर करा, अदरवाईज काही प्रॉब्लेम नाही. झाला आपला आन्सर इथे मिळत आहे मला. ग्राफ पेपर मध्ये तुम्ही पाहू शकता 18 आणि 90च्या मधामध्ये तो नंबर येईल, म्हणजे तो एक परपेंडिक्युलर येईल तिथे. आन्सर ठीक आहे. म्हणजे तो जो फॉर्म्युला होता आपला एल प्लस, हे सगळं इथूनच आहे. जसं हे मी एसीचे इक्वेशन काढलं, असं तुम्ही एसीचे इक्वेशन झालं तसं बीडीचं काढू शकता. आणि दोघांमध्ये वायची व्हॅल्यू सेम घेऊ आपण, राईट हँड साइड इक्वल घेऊन एक्स व्हॅल्यू फाइंड करा, तर ते तुम्हाला बिलकुल ते आन्सर मिळेल 18.75. टॉपिक नवीन टॉपिक घ्यायचा. चला ठीक आहे, याला देऊ समोर. बघा याला समोर सॉल्व्ह करून देतो मी. जसं इक्वेशन ऑफ एसी झालं, असं इक्वेशन ऑफ बीडी काढू. इथे काढू देतो इक्वेशन ऑफ बीडी, लाईन बीडी. पहिले स्लोप काढू, तोच फॉर्म्युला, हा फॉर्म्युला. पण बीडी मध्ये बी आणि डी चे कोऑर्डिनेट लिहितोय. बी चं कोऑर्डिनेट आणि डी चं कोऑर्डिनेट. बी चं कोऑर्डिनेट बघा, एक्स कोऑर्डिनेट 15 राहील, आणि इथे हे फ्रिक्वेन्सी किती होती, 21 होती. म्हणजे तो बी चा जो कोऑर्डिनेट आहे 15,21, आणि डी चं कोऑर्डिनेट येईल 20,19. बघा 20, एक्स कोऑर्डिनेट तर 20 आहे, डी तर वाय कोऑर्डिनेट 19 होतं. म्हणजे ती डी जी आहे, हे बघा, ही जी फ्रिक्वेन्सी आहे ती 19 आहे, ही आहे 21. चला स्लोप फाइंड करू. एम एम म्हणजे स्लोप. ते याला आता x1 y1 घेतोय मी.
आता तो x1 ते सोडून द्या, x2 y2 आता याला x2 y2 देऊ. पहिला आहे म्हणून x1 y1, दुसरा पॉईंट आहे म्हणून x2 y2. पुन्हा स्लोपसाठी तोच फॉर्म्युला y2 मायनस y1, y2 म्हणजे 19 मायनस 21, 20 मायनस 50 मायनस 2/5. हे झालं स्लोप. आता इक्वेशन हा फॉर्म्युला, इक्वेशन ऑफ लाईन बीडी, y मायनस तोच फॉर्म्युला हा y मायनस y1 इक्वल टू m इंटू y1, y1 x1 15 y1 21 m x1 50 माइनस 21 ला मी ती शिफ्ट करतोय, माइनस 2/5 से मल्टीप्लाई करेंगे, माइनस माइनस प्लस 5 1 जा 5 3 जा 6 आणि 6 आणि हे त्याला 800 पैकी चला आय होऊ शकतो 27 आणि हे y इक्वल टू 27 माइनस 2/5x y इक्वल टू हे दूसरा इक्वेशन हे लिहितोय y इक्वल टू 27 माइनस 2/5x इक्वेशन नंबर 2 आणि हे इक्वेशन नंबर 1. या दोघांना सायमल्टेनियस सॉल्व कसं होतं बघा, y इक्वल टू समथिंग आहे आणि हे इथे सुद्धा y इक्वल टू समथिंग आहे, दोनों की लेफ्ट हैंड साइड सेम है तो राइट हैंड साइड भी सेम लेंगे. बस हे याच्यासोबत इक्वल घेऊन तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळते. चला आय विल एक मिनिट थोडं कॅमेरा साइडला करतो मी. बोला, दोनों की राइट हँड साइड इक्वल आहे म्हणजे बघा काय लिहितोय मी 1 आणि 2 वरून y इक्वल टू इथे आहे, इथे y इक्वल टू आहे, -3 प्लस 6x/5 इक्वल टू 27 मायनस 2x/5. बघा आता हे लिनियर इक्वेशन्स आहे, यांना लिनियर इक्वेशन सॉल्व कसं करतोय तर -2x/5 ही निगेटिव्ह टर्म आहे, मी इकडे शिफ्ट करतोय आणि -3 ला मी तिकडे शिफ्ट करतोय, म्हणजे x ची टर्म कडे x चा टर्म कडे कॉन्स्टंट तिकडे बाकी, म्हणजे 6x/5 प्लस 2x/5 इक्वल टू 27 प्लस 3. 6 बघा दोनों का डिनोमिनेटर सेम है तो 6x और 2x ये 8x होगा डिवाइडेड बाय 5, 27 प्लस 3 30. 8x/5 इक्वल टू 30, तो x की वैल्यू क्या आएगी 30 इंटू 5 डिवाइडेड बाय 8. बघा दोन्ही डिवाइड करू शकता इथे 15 म्हणजे 75 डिवाइडेड बाय 4 म्हणजे 18.75. तोच मगाशी आन्सर तुझा. ऍक्च्युली या फॉर्म्युल्यावरून ते तो फॉर्म्युला दिला, इथूनच काढलेला तो फॉर्म्युला, मोडचा जो फॉर्म्युला आहे ना तो इथून डिराइव्ह केलेला आहे. मोडचा फॉर्म्युला तुम्ही विसरले तर हिस्टोग्राम काढून तुम्ही काढू शकता. पहा तुम्हाला हे हा सेकंडरी पार्ट आहे, हिस्टोग्राम म्हणून तुम्ही यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आणि तिथून व्हर्टिकल लाईन हा आपला जो काही येत असेल 15 17 16 17 जी काही येते तर तुम्ही लिहू शकता. बस अशी तयारी ठेवा. हा एक्स्ट्रा पार्ट म्हणून मी तुम्हाला सांगितलं. सर एक विचारू? हा सर बोला, बिंदास बोला सर. तो एक्स वरचा जो पॉइंट आहे तो क्लास इंटरव्हलचा पहिला घेतला बरोबर, आणि वाय वरचा पॉइंट आहे तो फ्रिक्वेन्सी घेतली आहे का? बरोबर.
येस सर. हे ओके. फ्रिक्वेन्सी आहे सर, हे फ्रिक्वेन्सी आहे. बघा हे ओके क्लास सर. इंटरवल मध्ये एक्सचा व्हॅल्यू आहे हा, आणि हे फ्रिक्वेन्सी आहे. हिस्टोग्राम मध्ये आपण असंच केलेलं आहे. म्हणजे इथे तुमचं हिस्टोग्राम सुद्धा कन्फर्म होत आहे. ठीक आहे, मी फोटो पाठवतो. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही हे यूज करा, सॉल्व्ह करा, अदरवाईज काही टेन्शन नाही. म्हणजे मोड जे आपण ग्राफ नुसार सुद्धा सांगू शकतो, काढू शकतो, हे तुम्ही समजून घ्या. कारण की तुम्हाला मेरिट्स आणि डिमेरिट्स मी पाठवतो. मीन, मीडियन आणि मोड आता तुम्हाला क्लिअर होतील, त्यांचे मेरिट्स आणि डिमेरिट्स. इथे असं आहे की क्लास इंटरवल जर ओपन असेल, ओपन इंटरवल असेल क्लास इंटरवल, जसं इथे बघा एक्सचा व्हॅल्यू आपण काय काय झालं, झालं असेल हो, किंवा फोटो पाठवले तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. इकडे साईडला घेतो मी. याचं बेनिफिट कोणता आहे तेही सांगताय. जसं क्लास इंटरवल 0 to 5, 5 to 10, 10 to 15, 15 to 20 and 25 and above. 25 म्हणजे वर, म्हणजे इथे काही नंबर तुम्हाला दिलेले नाही परफेक्ट की 25 to 30 किंवा 30 to किती आहे तर ते नाही. मग याला काय ओपन इंटरवल, हे जे इंटरवल आहे तो ओपन आहे, म्हणजे तिकडे 25 च्या समोर माहित नाही किती कुठपर्यंत देऊ शकता. तर ओपन क्लास इंटरवल जरी असेल तरी सुद्धा तुम्ही काय फाइंड करू शकतो आपण, मीडियन किंवा मोड फाइंड करू शकतो. मीडियन मध्ये तिथे मीडियन साठी काय n/2 चीच गरज आहे ना, बरोबर आहे. n/2 इथे मधून कुठेतरी मिळून जाईल. तर या इथे पॉईंट तुम्हाला सांगतो मी, मेरिट्स आणि डिमेरिट्स. तुम्ही बघितले का तुम्ही पॉइंट्स? 4-5 दिलेले आहेत, मी पाठवतो. आपल्या पुस्तकातच दिलेले आहे, दीक्षित सरांच्या पुस्तकात दिलेलं आहे. बरं, तुम्हाला पुस्तक तुम्हाला किती लोकांना घ्यायचं ते मला सांगा. जर तुम्हाला दीक्षित सरांची पुस्तक जर घ्यायची असेल तर घेऊ शकता इथून. पण जे काही असेल बुक स्टॉल मधून पुस्तक घेऊन मी कुरिअर करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी फक्त मला मेसेज करायचं पर्सनल मध्ये, पाहून घेऊ. तुमच्याकडे तत्वमीमांसा आहे, मला त्या तत्वमीमांसामधून तुम्ही पॉइंट्स मला पाठवाल. तत्वमीमांसा ज्यांच्याकडे त्यांनी मला ग्रुपवरही पाठवा, काही प्रॉब्लेम नाही. क्वार्टाईल डेव्हिएशन बद्दल पाठवाल, ठीक आहे. मीन, मेडियन आणि मोड इथे आपण म्हणतोय संपलं. जर तुम्हाला जर याची प्रॅक्टिस जर आली तर चांगली गोष्ट आहे. कोणत्या लाईनचे इक्वेशन फाइंड कसं करतो तर ते सांगितलं मी. हा स्लोप आहे, हा ब्रॅकेट म्हणजे स्लोप आहे. मी फोटो काढून पाठवतो तसं ग्रुपमध्ये. ज्यांनी क्लास केला तर त्यांनाच समजेल, बाकी ज्यांना समजत नाही की काय आहे म्हणजे. मी काय बोलत होतो आता, मी कशाबद्दल बोलत होतो मी? हा, क्वार्टाईल डेव्हिएशन. तत्वमीमांसामध्ये तत्वमीमांसामध्ये काय दिलेलं आहे क्वार्टाईल डिव्हिजन बद्दल, ते त्याच्यात जे काही पेज असेल ते तुम्ही ग्रुपमध्ये पाठवू शकता. आता क्लास झाल्यानंतर पाठवा, कारण की मला थोडंसं कम्पेअर करायचं आहे. आपल्या पुस्तकात महाजन सरांचं पुस्तक बघितलं मी, तिथे काही खास नाही दिसलं मला. तत्वमीमांसा क्वार्टाईल डेव्हिएशन, एक मिनिट, हे बघा दिसत आहे क्वार्टाईल डेव्हिएशन. हा नेक्स्ट टॉपिक आहे आणि हा मीडियनशी रिलेटेड आहे. मीडियन पेक्षा डबल येईल डिफिकल्ट. चला, होमवर्क देतोय मी, तो तुम्ही होमवर्क करा आणि इथे टॉपिक संपवतो. आणि जे नवीन टॉपिक आहे तो क्वार्टाईल डिव्हिजन, तर ते नवीन दुसरं तिथेच घेऊ. ठीक आहे.
नागपुरे सर झोपले का? नाही सर, ऐकत आहे. अच्छा, ऐकत आहे का? सर तो तुम्ही झोप ते येत असेल काही काही महाजन सर लोकांना. हा मॅडम. तुम्ही जे हे पाठवलं होतं आम्हाला PDF, ते मी प्रिंट आउट काढून घेतलं, ते चालणार नाही का आता? महाजन महाजन मेथोडॉलॉजी. सरांचं हा महाजन सरांची पुस्तक म्हणता ना तुम्ही? हा हो हो. मॅडम ती चालेल ना. मी काय म्हटलं, न्यूमेरिकल्स आहे तिथे चांगले न्यूमेरिकल दिलेले आहे, काही प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला असं हा कुठं म्हटलं की कारण हा कंपल्सरी तुम्हाला घ्यायला सांगितलं नाही. जर कोणी अच्छा. इंटरेस्टेड असेल तर घ्या, अदरवाईज काही प्रॉब्लेम नाही. महाजन सरांच्या पुस्तकात न्यूमेरिकल भरपूर दिलेलं आहे. हो हो, मी त्यांचं ते प्रिंट आउट म्हणजे काही झेरॉक्स काही टेन्शन काढलंय. नका घेऊ. हो, काही प्रॉब्लेम नाही. झेरॉक्स कशाला काढला मॅडम? तुम्हाला PDF तो पाठवलंच होतो. तसा प्रॉब्लेम येतो, झेरॉक्स असले म्हणजे सोपं जातं. बरोबर. हार्ड मोबाईल कॉपी असली जास्त तर वेळ ती हार्ड कॉपी लागते. बरोबर, हम्म. काही प्रॉब्लेम नाही. तर ही याची कॉस्ट मला वाटते ही 500 रुपये होती. आता काय वाढली असेल माहित नाही. हे दीक्षित सरांची पुस्तक जे आहे तर काही कुरिअरचा येईल खर्च तुम्हाला काय, तर तुम्ही सांगा. कारण की मला एका मॅडमला फोन होता, तर ते म्हणे की मॅडम 700-800 रुपये काहीतरी होत आहे म्हणे ती कुरिअर म्हणजे अमेझॉनवर. चला ठीक आहे. काय म्हटलं मी, मला क्वार्टर डिव्हिजन तुमच्याकडे पुस्तक आहे तत्वमीमांसा, तिथून तुम्ही पाठवाल. कोणी एकाने पाठवलं चालेल, असं काही टेन्शन नाही. ग्रुपमध्येच पाठवा. क्वार्टर डिव्हिजन बद्दल 2-3 पेजेस दिले असतील. ठीक आहे. हॅलो सर. हा मॅडम बोला. सर आता जे शिकवले ना तुम्ही, हे फाइंड हा मोड बाय हिस्टोग्राम मेथड, हा तर याच्यामध्ये जे तुम्ही हे इक्वेशन वगैरे सॉल्व्ह करून दाखवलं, याची काहीच गरज नाही ना. जर या मेथडनं सांगा म्हटलं तर हे फक्त ग्राफ काढून दाखवायचं आहे ना. बस हा, हे डिटेल एवढं मॅडम कसं द्यायची आहे, गरज इथे नाही. तुम्ही समजून घ्या, 2 किंवा 3 मार्कासाठी क्वेश्चन राहील. बरोबर आहे. हे इतकं म्हणजे मी तुम्हाला सांगतोय, मी तो ऍक्च्युली फॉर्म्युला जो डिराईव्ह झाला की नाही, तो इथूनच झालेला डिराईव्ह. हा हा हा. बस म्हणजे तुम्ही समजून घ्या. ए जे आहे काय लिहिलं आपण 15. आपला मॉडेल क्लास कोणता होता सांगा? मॉडेल क्लास 15-20, 15 to आहे. 20. तर ही तुमची एल ची व्हॅल्यू आहे, ही एल आहे ही. मी आता फोटो नाही काढला, आता मिटूनच देतो. ही तुमची एल ची व्हॅल्यू आहे मॅडम. म्हणजे हा जो पॉइंट आहे, या पॉइंटचा कोऑर्डिनेट तुम्ही सांगा. आणि हे मॅक्सिमम इथे नंबर 20 होता ना, हा तुमचा FM आहे, मॉडेल फ्रिक्वेन्सी. त्याच्या आधीची होती ती F0, ही फ्रिक्वेन्सी म्हणजे F0 आहे. त्याच्यानंतर ती फ्रिक्वेन्सी ती F1 आहे. मग आता तुम्ही सांगा या पॉइंट बीचं कोऑर्डिनेट काय होईल? पॉइंट बीचं कोऑर्डिनेट बघा, एक्स कोऑर्डिनेट काय येते? 15 म्हणजे एल, लोअर लिमिट, लोअर क्लास आहे ना. 15 to 20 जे होता तिथे ते एल आहे तो. म्हणजे या एचा जो कोऑर्डिनेट आहे तो काय येईल? एल कॉमा हा 15 म्हणजे काय सांगितलं मी? F0. म्हणजे पॉइंट ए का कोऑर्डिनेट जो आहे ना, ते बघा मी एक्स जसं मगाशी लिहिलं होतं की नाही, आता हे परफेक्ट असं येते ते बघा, एल कॉमा एल कॉमा F0. आणि हा जो सी आहे, सीचा कोऑर्डिनेट सांगा आता तुमच्यापैकी कोणतरी. सी 20 बरोबर आहे. आणि तुम्हाला माहिती आहे हे डिफरन्स किती येतोय, आपण याला डिनोट कशाने करतोय? एच. हा इथून हा एच आहे, तर हे 20 म्हणजे इथे एल आहे ना, एल मध्ये एच ऍड करू, तर याचं एक्स कोऑर्डिनेट एल प्लस एच येईल. बरोबर. विथ ऑफ द क्लास 5 जी होती, एल एच ची व्हॅल्यू 5 होती, एल प्लस एच. आणि हा सी चा कोऑर्डिनेट बघा, हा सी फ्रिक्वेन्सी किती इथे FM आहे, म्हणजे वाय कोऑर्डिनेट FM, म्हणजे एल प्लस एच कॉमा FM. आणि आता यांचं इक्वेशन काढता तर ते एक लाईन मिळेल, ते वाय ची व्हॅल्यू जी काही मिळेल. आणि असं बी आणि डी यांना याचं इक्वेशन काढतोय, आणि त्यांना सायमल्टेनियस सॉल्व्ह करून डायरेक्ट तो फॉर्म्युला तुम्हाला बनवून दिलेला आहे. असं आहे ते. मी तुम्हाला आधीच सांगितलं की काही कंपल्सरी नाही. मॅथ्सचा आपण जर दुश्मन जर असेल तर काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. मी फक्त यासाठी सांगतोय भूक नसो पण चितुरी असो.
म्हणजे तुमच्यापैकी काही लोक शिकवलं तर ते नाही बोलतील, पण नाही शिकवलं ते बोलतील पहिले की सर ते नाही शिकवलं तुम्ही म्हणून. ठीक आहे. तुम्ही मी म्हटलं तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर त्यांनी काढून बघा. एका कोऑर्डिनेट जैसे बताया एल कॉमा F0 लिहिलं. हो. मग या लाईनचं इक्वेशन फाइंड करा. तसंच बी चं कोऑर्डिनेट आणि डी चं कोऑर्डिनेट सांगा. बघा डी चं कोऑर्डिनेट काय दिसतंय एल प्लस एच एक्स कोऑर्डिनेट येईल आणि F1 म्हणजे वाय कोऑर्डिनेट. बी चं कोऑर्डिनेट येईल एल कॉमा FM. मग त्यांना सायमल्टेनियस सॉल्व्ह करा या दोघांचे इक्वेशन काढून. ठीक आहे. एवढं काही नाही. म्हणजे पुस्तकात दिलेलं आहे तर ते मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. आपण नवीन टॉपिक घेऊ. क्वार्टाईल डिव्हिजन कोण पाठवणार सांगा मला. तत्वमीमांसा कोणाकडे आहे? आहे सर माझ्याकडं. मी तर पाठवते. पाठवून द्या. ठीक आहे, पाठवून द्या मॅडम. म्हणजे क्वार्टाईल डिव्हिजनचे टॉपिक पाठवा. ठीक आहे. आपण तो टॉपिक घेऊ. हा 1 किंवा 2 दिवस लागेल. परत सांगतोय मी, मेडियन जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर 1-2 व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. ठीक आहे.